एक ब्रेकिंग बातमी समोर येते। संजय निरुपम यांनी संजय राऊतांसोबतचा फोटो ट्विट केलेला आहे। 2023च्या या फोटोला काहीतरी सांगायचं आहे। संजय निरुपम नेमकं काय सांगू पाहतायत? केडीएमसीतल्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर निरुपम यांचं हे सूचक ट्विट मांडलं जात आहे। तर मुंबईमध्ये पालिकेत एकत्र येण्यासंदर्भातलं हे ट्विट आहे का, अशी चर्चा आता सुरू झालेली आहे। संजय निरुपम यांनी संजय राऊतांसोबतचा एक फोटो ट्विट केलेला आहे। 2023च्या या फोटोला काहीतरी सांगायचं आहे असं कॅप्शन त्यांनी हिंदी भाषेमध्ये दिलेलं आहे। तर संजय निरुपम काय सांगू पाहतायत? केडीएमसीतल्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर निरुपमांनी हे सूचक ट्विट केलेलं आहे। मुंबईत पालिकेत एकत्र यावं असं निरुपम यांना सांगायचंय का? तर बीएमसीमध्ये ठाकरेंची सेना, शिंदेंची शिवसेना, मनसे आणि काँग्रेस एकत्र येणार का? तर त्यांनी एक पोस्ट मध्ये नेमकं काय म्हटलेलं आहे? 2023 की ये तस्वीर कुछ कहना चाह रही है। आता या फोटो मध्ये नेमकं कोण कोण दिसतंय? तर संजय निरुपम आहेत, संजय राऊत आहेत, नाना पटोले आहेत, वर्षा गायकवाड आहेत। त्यामुळे या फोटो मधून निरुपम यांना नेमकं काय सुचवायचंय असा प्रश्न उपस्थित होतोय। खरं तर केडीएमसी मध्ये आजच कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये आजच मनसेनं शिंदेंच्या शिवसेनेला पाठिंबा जाहीर केला आणि त्यानंतर आता हे ट्विट फारच बोलकं असं हे ट्विट म्हणावं लागेल। 2023च्या या फोटोला काहीतरी सांगायचं आहे असं कॅप्शन त्यांनी दिलेलं आहे। आता या कॅप्शन मधून, या फोटो मधून संजय निरुपम यांना नेमकं काय सुचवायचं आहे हा प्रश्न उपस्थित होतोय। मुंबई महानगरपालिकेसाठी ठाकरेंची शिवसेना, शिंदेंची शिवसेना, मनसे आणि काँग्रेस एकत्र येणार का असा प्रश्न आता निर्माण होतोय। मुंबई पालिका निवडणुकीमध्ये आता मोठा ट्विस्ट येऊ शकतो असं भाकीत करणारं असा हा फोटो आणि अशी ही पोस्ट संजय निरुपम यांनी ही पोस्ट केलेली आहे। 2023 की ये तस्वीर कुछ कहना चाह रही है असं त्यांनी म्हटलं। आपले प्रतिनिधी पंकज दळवी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत, आपण त्यांच्याशी या संदर्भात बोलूया। पंकज, काय नेमकं सुचवायचंय निरुपम यांना या फोटोमधून? काय अर्थ काढले जाऊ शकतात या पोस्टमधून? विक्रांत, जे त्यांनी ज्याचं स्लग दिलं किंवा ज्याचं हेडर दिलेलं आहे तेच बरंच काही सांगतं। हे तस्वीर, ही फोटो खूप काही बोलतोय, कारण 2023चा फोटो जरी असला तरी संजय निरुपम हे सोबत असलेलं हे चित्र पुन्हा दिसावं ही संजय निरुपमांची इच्छा आहे का, हे महत्त्वाचं आहे। कारण कल्याण डोंबिवलीला आपण काय झालं ते बघितलं, त्याच मार्गानं मुंबईत सुद्धा काय होतंय का हे सुद्धा तितकंच महत्त्वाचं असणार आहे। कारण काही दिवसांपूर्वीच संजय राऊत म्हणाले होते, संवादाची कुठलीही माध्यमं जी आहेत ती आपण अनेक माध्यम आहे त्यातलंच हे एक माध्यम आहे का? कारण संजय निरुपम यांनी पक्ष सोडल्यानंतर आज पहिल्यांदा त्यांनी संजय राऊतांसोबतचा हा फोटो जो आहे तो ट्विट केलेला आहे, एक्सपोज केलेला आहे। दोन राऊत, माफ करा, दोन संजय हे या फोटोमध्ये दिसत आहेत। त्यामुळे नक्की कुरुक्षेत्रामध्ये काय घडणार आहे ही जे आहे ते प्रश्न निर्माण होतो। पंकज, तुम्हाला थोडंसं थांबवतो। आपल्यासोबत ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारे फोन लाईन वरून जोडल्या गेलेल्या आहेत। सुषमाताई, ही पोस्ट आपण पाहिली असेल, संजय निरुपम यांनी पोस्ट केलेली आहे। संजय राऊत फोटोमध्ये सोबत आहेत आणि काँग्रेसचे नेते सोबत आहेत। त्यांनी म्हटलंय 2023 की ये तस्वीर कुछ कहना चाह रही है। काय आपली प्रतिक्रिया, काय आपल्याला दिसतंय? मी आता अडचण अशी आहे ना की मी काही बागेश्वर बाबाच्या आश्रमात प्रशिक्षण घेतलेलं नाही, त्यामुळे निरुपम यांच्या मनात काय चाललेलं आहे याचा मला काही अंदाज लागत नाहीये। कारण हे निरुपम वगैरे सारखेचे लोक जे आहेत ते न्यूसन्स व्हॅल्यू क्रिएट करण्यासाठी कधी काय बोलतील, काय करतील सांगता येणार नाही। त्यामुळे काय त्यांच्या मनात काय आहे, त्यांना काय सुचवायचं आहे, त्यांना काय सांगायचं आहे हे आता आपण कसं काय सांगू शकणार बरं? नाही, पण ताई, एक यातून शक्यता निर्माण होते की मुंबई महानगरपालिकेमध्ये ठाकरेंची शिवसेना अर्थात तुमचा पक्ष, शिंदेंची शिवसेना, ज्या पक्षामध्ये सध्या संजय निरुपम आहेत, मनसे आणि काँग्रेसचे नेते सुद्धा यात दिसत आहेत। म्हणून हे सगळं समीकरण बघता बहुमताचा आकडा पार होऊ शकतो असं चित्र दिसतंय। काय आहे ना दादा की या सगळ्यांमध्ये मला असं वाटतं की मुख्यमंत्री दावोसला आहेत। मुख्यमंत्री आपल्या शहरातली लोक घेऊन आपल्याच लोकांना कंत्राट देण्यासाठी आंतरराष्ट्रीय व्यापाराचा बनाव करत तिकडे पिकनिकला गेलेले आहेत आणि ते परत येईपर्यंत इथल्या महापौर पदाचं पिढा काही सुटत नाहीये। दुसरी गोष्ट अशी आहे की कितीही त्यांनी म्हटलं की आमच्याकडे फार बहुमत आहे तरी सुद्धा त्यांचं घोंगडं हे शहासेनेच्या पायाखाली अडकलेलं आहे आणि शहासेना किमान महापौर किंवा काय म्हणतात स्थायी समितीच्या अध्यक्षपदासाठी अडू नये जे भाजप त्यांना देणार नाही। अशा परिस्थितीत दोघांचं काय होईल माहित नाही,
परंतु शिवसेना प्रमुखांच्या जन्मशताब्दी वर्षामध्ये मुंबई महापालिकेवर त्यांच्या संकल्पनेनुसार कायम बीएमसीवर शिवसेनेचाच भगवा फडकला पाहिजे. तो भगवा फडकवण्यासाठी आम्ही सेकंड सिंगल लार्जेस्ट पार्टी आहोत. पण मला असं वाटतं की आधी या दोघांचं काय होतंय ते बघूया. सेकंड सिंगल लार्जेस्ट पार्टी म्हणून आम्ही काय आमचा रोल असेल तो आम्ही नंतर सांगू. नाही, पण हा पर्याय जो आहे तो तुम्हाला पक्ष म्हणून चालणार आहे का? तुमचा पक्ष, शिंदेची शिवसेना, मनसे आणि काँग्रेस. नाही, ते त्यांना काय बोलायचंय बघा. निरुपम आता मला म्हणजे मी फारच संयमी नेतृत्वाची धनी आहे, परंतु या असल्या वाचाळपणावर आपण काय बोलणार आहे. मला असं वाटतं की ज्या राजकारणात तसं तर काही कुठल्याही वेळी काहीही घडू शकतं, मात्र त्या घडण्याला सुद्धा एक तारतम्य असतं आणि ते तारतम्य आम्ही निश्चितपणे बाळगलेलं आहे. भाजपमध्ये आणि आमच्यामध्ये थोडाफार फरक आहे. म्हणजे भाजपने जसं अकोल्यात अगदीच एमआयएमचा हातबीत धरला तर तितक्या लेवलला आम्ही जायचं का, आम्हाला विचार करावा लागेल. बरं, धन्यवाद सुषमाताई तुम्ही दिलेल्या या प्रतिक्रियेसाठी. संजय निरुपम यांनी ही एक्स पोस्ट केलेली आहे. या एक्स पोस्ट मध्ये एक फोटो आहे. त्या फोटोमध्ये संजय निरुपम स्वतः दिसतायत, संजय राऊत दिसतायत, काँग्रेसचे नेते नाना पटोले दिसतायत, वर्षा गायकवाड दिसतायत आणि त्याला त्यांनी कॅप्शन काय दिलंय तर 2023 की ये तस्वीर कुछ कहना चाह रही है. आपले प्रतिनिधी धनंजय दळवे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. आपण त्यांच्याशी या संदर्भात बोलूया. धनंजय, काय नेमके अर्थ काढायचे या पोस्टचे, या कॅप्शनचे, या फोटोचे? विक्रांत, खरं तर राजकारणात कधी काय होईल हे सांगता येत नाही असं म्हणतात, कारण की या आधी सुद्धा आपण अनेक गोष्टी या ज्या होणार नाही त्या झालेल्या आपल्याला पाहायला मिळाल्या. आता संजय निरुपम यांनी एक एक्सपोस्ट केली, त्यामध्ये त्यांनी 2023चा उल्लेख करून एक फोटो हा अपलोड केला आणि कुछ तो कहना चाहते म्हणजे काहीतरी सांगायचं असं त्यांनी म्हटलंय. त्यामध्ये खासदार संजय राऊत यांच्यासोबत ते स्वतः आहेत, त्याचबरोबर काँग्रेसचे नेते नाना पटोले, वर्षा गायकवाड ज्या मुंबईच्या अध्यक्ष आणि सध्याच्या खासदार आहेत त्या या फोटोमध्ये दिसत आहेत. आणि त्याचबरोबर ज्या प्रकारे KDMC मध्ये ज्या काही घडामोडी घडलेल्या होत्या आणि तिथे मनसेने शिंदेच्या शिवसेनेला पाठिंबा दिला आणि पालिकेत सत्ता स्थापन केली, त्यामुळे आता मुंबई महानगरपालिकेमध्ये सुद्धा अशी समीकरणं जुळू शकतात का हे सुद्धा पाहणं तितकंच महत्त्वाचं असणार आहे. त्यामुळे मुंबई महानगरपालिकेच्या महापौर आणि सत्ता समीकरणामध्ये या सगळ्या ठाकरेंची शिवसेना, शिंदेची शिवसेना, मनसे आणि काँग्रेस एकत्र येऊन ही सत्ता स्थापन करणार का, अशा चर्चांना वाव आता मिळताना पाहायला मिळतो. त्यामुळे जसं म्हटलं की राजकारणात काही होऊ शकतं, त्यामुळे या चर्चा अशा घडतायत का आणि हा फोटो नेमकं काय सांगू इच्छितो हे सुद्धा तितकंच महत्वाचं आहे. कारण की आज दिवसभरातल्या घडामोडीमध्ये विक्रांत आपण जर पाहिलं तर ज्या पद्धतीने KDMC मध्ये मनसे नेते आणि शिंदेच्या शिवसेनेचे नेते मंडळी हे एकत्र भेटले, त्यांनी चर्चा केली आणि त्यानंतर तिकडे जर आपण पाहिलं तर ही सत्ता स्थापन केली गेली आणि एकत्र आलेले आपल्याला पाहायला मिळाले. त्यामुळे आता मुंबई महानगरपालिकेमध्ये काय घडतंय हे सुद्धा पाहणं महत्वाचं असणार आहे. एकीकडे आपण जर पाहिलं तर भाजपने दावा केला होता विक्रांत की मुंबई महानगरपालिकेवर महापौर हा भाजपचा असेल. त्या पद्धतीने आपण जर पाहिलं तर जे मॅन्डेट आहे यंदाच्या मुंबई महानगरपालिकेमध्ये ते सुद्धा भाजपला सगळ्यात जास्त, खरं तर महायुतीला सगळ्यात जास्त मिळालेलं पाहायला मिळालं. मात्र ज्या पद्धतीची सत्ता समीकरणं निवडणुकीच्या काळात बदलतात, निवडणूक झाल्यावर बदलतात, तसं चित्र या फोटोमधून स्पष्ट होतंय. धनंजय, तुम्हाला थोडंसं थांबवतो. आपल्यासोबत राजू वाघमारे फोन लाईन वरून जोडले गेलेले आहेत, शिंदेच्या शिवसेनेचे प्रवक्ते आहेत ते. आपण त्यांच्याकडे जाऊया. राजू वाघमारे जी, संजय निरुपम सुद्धा तुमच्याच पक्षात आहेत, त्यांनी केलेल्या या पोस्टचा अर्थ काय घ्यायचा? नाही, या पोस्टचा अर्थ काय वेगळा घेण्यात अर्थ नाही, कारण ही पोस्ट कधी काय, फोटो कधी काढलाय, आता काढलाय, नंतर काढलाय हा प्रश्न आहे. आणि जरी आता काढला असेल तरी आम्ही महायुती म्हणून एकत्र लढलोय आणि आमचं महायुती म्हणूनच आम्ही या मुंबई महानगरपालिकेवर आमचं वर्चस्व असणार आहे, आमचा महापौर असणार आहे. त्याच्यामुळे जरी कोणी कुठचाही फोटो ट्विट केला तरी त्याचा काही परिणाम नाही. आमच्या नेते आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलंय महायुती म्हणून आम्ही एकत्र आहोत आणि महायुती म्हणून एकत्र राहणार. त्याच्यामुळे अशा छोट्या मोठ्या फोटोनी काही होत नाही आणि अशा ट्विटनी पण काही होत नाही, तर कोणी गैरसमज करू नये. आम्ही शब्दाला जागणारी माणसं. राजू वाघमारे जी, पक्षशिस्त म्हणून तुमच्या पक्षातले ते नेते आहेत, प्रवक्ते आहेत म्हणून हा फोटो, ही पोस्ट डिलीट करायला सांगणार का निरुपमांना? नाही, मला बघा काय आहे, प्रत्येकाने काय करावं हे निरुपम सारख्या नेत्याला कळतं.
आता त्यांनी तो पोस्ट का टाकली, ती अगोदरचा फोटो आहे की नंतरचा फोटो नाही आहे फोटो ते मला माहित 2023 नाही. चा आहे, त्यांनी स्वतः लिहिलंय 2023 की तस्वीर कुछ कहना चाह रही है असं ते म्हणतायत. 2023च्या फोटोचा आता रिलेव्हन्स का असायला पाहिजे, आता तो त्यांनी का टाकला हे त्यांना विचारायला पाहिजे. पण मी पक्षाचा मुख्य सहप्रवक्ता या नात्याने अधिकृत भूमिका स्पष्ट करतोय की महायुती म्हणून आम्ही एकत्र आहोत, भाजप आणि आमची शिवसेना, आणि महायुती म्हणून आम्ही एकत्र राहणार. बरं वाघमारेजी, त्याच्यामुळे एक प्रश्न असा पडतो, कल्याण डोंबिवलीमध्ये जर मनसे सोबत येऊ शकते, राज ठाकरेंची मनसे येऊ शकते, तर उद्धव ठाकरेंची शिवसेना मुंबईत का नाही येऊ शकत? काय अडचण आहे? सगळ्यात पहिली गोष्ट, आम्ही शिवसेना म्हणून ज्यावेळी वेगळे, म्हणजे आमच्या शिवसेनेतून आम्ही उद्धव सेनेला वेगळं केलं, कारण पक्ष नाव आमच्याकडेच आहे, त्याच्यामुळे आमच्याकडून त्यांना वेगळं केलं. त्याच्यानंतर त्यांच्याबरोबर जाण्याचा काही प्रश्न आला नाही. पण तुमच्या लक्षात असेल की या निवडणुकीच्या आधी राज ठाकरेंबरोबर आम्ही जाण्याचं आमचं बोलणी चालू होती, आमचे नेते त्यांना भेटत होते, ते आमच्या नेत्यांना भेटत होते. त्याचा अर्थ असा होता की राज ठाकरेंबरोबर जाण्यात आम्हाला काहीही प्रॉब्लेम त्यावेळी वाटत नव्हता. त्यामुळे जर राज ठाकरे आमच्याकडे आले किंवा त्यांचे स्थानिक नेतृत्वानी जे नगरसेवक होते तिकडचे, ते आमच्याकडे त्यांनी पाठिंबा दिला, तर राज ठाकरेंच्या बद्दल आम्ही याच्यापूर्वी पण पॉझिटिव्ह होतो. त्याच्यामुळे आता राज ठाकरे आमच्याकडे आल्यावर काय पुढचं करायचं ते उद्धव ठाकरेंनी ठरवायचं ना, की असं का होतंय ते. बरं, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर प्रतिक्रियेसाठी. संजय निरुपम यांनी ही पोस्ट केलेली आहे. त्यांनी पोस्टला कॅप्शन काय दिलंय तर 2023 की ये तस्वीर कुछ कहना चाह रही है. 2023 चा हा फोटो काहीतरी सांगू पाहतोय असं ते म्हणतात. बरं, या फोटोमध्ये नेमके कोण कोण दिसत आहेत? संजय निरुपम आहेत, संजय राऊत आहेत ठाकरेंच्या शिवसेनेचे राज्यसभेचे खासदार, काँग्रेसचे नेते नाना पटोले आहेत, काँग्रेसच्या मुंबई अध्यक्षा वर्षा गायकवाड सुद्धा या फोटोमध्ये. तर बीएमसी मधल्या सत्तेची समीकरणं नेमकी काय आहेत? ठाकरेंच्या शिवसेनेचे 64 नगरसेवक आहेत, शिंदेच्या शिवसेनेचे 29, मनसेचे 6, काँग्रेसचे 24, ठाकरेंचे 65 होतले, त्यातल्या 1 शिंदेच्या शिवसेनेच्या गळाला लागलेले आहेत. तर बीएमसी मध्ये सत्तेसाठी 114 नगरसेवकांची आवश्यकता आहे. आता आपण ही जर गोळाबेरीज करायची म्हटली, 64 अधिक 29 अधिक 24 अधिक 6 तर ते पोहोचते 123 वर. त्यामुळं ठाकरेंची शिवसेना, शिंदेची शिवसेना, मनसे आणि काँग्रेस यांची गोळाबेरीज, यांची बेरीज होते 123. गरज आहे 114ची. त्यामुळं सत्ता स्थापन होऊ शकते. आणि हेच सुचवू पाहणारं संजय निरुपम यांचं हे ट्विट आहे का, त्यांची ही पोस्ट आहे का, अशी चर्चा स्वाभाविकपणे आता राजकीय वर्तुळामध्ये रंगू लागलेली आहे.